वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर किनाऱ्यावर आलो आहोत आपण। छानपैकी सनसेट बघायचा आहे आपल्याला। सनसेट बघण्यासाठी एक कोळी दाम्पत्य आहे आपल्याबरोबर स्टॅच्यूच्या रूपाने। इथे गाड्या खूप आलेल्या आहेत खाली, पण आपण गाडी वरती लावलेली आहे कारण तेव्हा कल्पना नव्हती की खाली गाडी लावायला जागा आहे की नाही। सनसेट होईपर्यंत आपल्याला हे बघायचं आहे। इकडे बघितलं तर गाड्या खूप आहेतच, पण त्या डोंगराच्या टोकावर आपल्याला द्वीप दिसतोय जो इतर जहाजांना गाईड करतो वर्षानुवर्ष। दीपस्तंभ। अरे वा, काय हा समुद्र किनारा आहे आणि काय हे कॉम्बिनेशन आहे। समुद्राचा रंग अधिक वाळू अधिक लाल माती। आनंद खानोलकर तिघींना काहीतरी भन्नाट कल्पना समजावून सांगतायत, ते आपल्याला ऐकायचे आहेत म्हणून आपण त्यांच्या जवळ चाललो आहोत। आनंद खानोलकरांची भन्नाट कल्पना ऐकायला अरविंद खानोलकर पण पुढे गेले आहेत। त्यांनी माझ्या व्हिडिओग्राफीमध्ये थोडी बाधा आणलीच आहे। आम्ही आल्या आल्या ह्या तिघींनी आनंद खानोलकरांना बाजूला केलेलं आहे, चक्क ढकलून दिलेलं आहे आणि ही अशी अवस्था झालेली आहे। हा तो लाईट हाऊस आहे, वरती आहे ते नवीन झुलता पूल झालाय तो आहे ना, पांढरा तर तिकडे गेलात ना की डायरेक्ट तुम्ही असे येऊ शकता। हा, पूर्वी तो मध्ये समुद्री पट्टा होता। पण मी म्हटलं खूप उशीर होईल आपल्याला, आणि सेम पट्टा आहे तो 2-3 किलोमीटर तरी आहे सागरेश्वर हे। मला विचारत होती फोटो काढण्याचा, नको बाया, फोटो काढता काढता मागे गेली। मला तू आधी सांगितलं इथे फोटो सेशन चालू आहे आणि फोटो सेशनसाठी स्पेशल कपडे परिधान करण्यात आलेले आहेत, मॅचिंग समुद्राशी। ए बाबा, तिकडे फोटो काढ, इकडे आमचे नको काढू तू, आमचे आम्ही बघून घेऊ। हा, एवढी पोज घेते ते। हे अरविंदा, तिकडे काढ फोटो। काय बाबा, सगळं शिकवायला लागतं ह्या मुलांना। तिकडे पण खूप जण पोज देऊन देऊन फोटो काढत आहेत। हो, तो मोठा होता, खूप मोठा होता ना, पण कुठे झाला तो? इथे? हो काय? जो आता पतंग महोत्सवाचा व्हिडिओ फिरतोय खूप मोठा होता। होय ना? बोट असेल किंवा परत आयलंड असेल, कळलं का? नाही कळलं मला। बोट आहे हे शांभवी, तुझ्या डोळ्यांनी बघ, ती बोट आहे का समोरची? काय एखादं काय? होय ना? मध्ये काम केलेला माणूस आहे। ते नाही रे, प्रश्न आहे। आता गाणं
खरं समुद्राचा आणि ह्या सगळ्या मॅचिंगचा काय अर्थ असं कोणी विचारू नये. समुद्राच्या पाण्याला कपडे मॅचिंगला वरचा फेटा मॅचिंग आणि ओ खानोलकर, नाही तुमचं चालून द्या, तुमचं चित्रण चालू आहे इकडे. पासून उलटा सीन बघूया. हा मस्त छान समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारीची वसाहत ही झाडं संपल्यानंतर तिथे परत एक उंच डोंगर आहे. सूर्य समुद्रामध्ये बुडण्यासाठी तयार आहे. पुढच्या काही मिनिटात सेकंदात तो समुद्रात बुडणार आहे. असा अथांग सागरातील सनसेट बघण्याची संधी फार कमी वेळा येते. क्षितिजाच्या अंतापर्यंत पाणी आणि पाण्यामध्ये बुडणारा हा लोह गोळा तप्त लोखंडाच्या गोळ्यासारखा. आताचं त्याचं दर्शन हे आपल्या नजरेला सुखावह आहे खरे, परंतु हा सूर्य दुपारी असा तळपत असतो की आपली इच्छा नाही होणार की त्याच्याकडे बघण्याची. परंतु उद्या सकाळच्या सूर्योदयाला पण बघण्याची एक शांत आणि सुप्त इच्छा बाकी ठेवून आपण या सूर्याला आज नमस्कार करणार आहोत. सूर्याला दोन हातामध्ये खेळवून ठेवण्याची ताकद आहे. ही ताकद आनंद खानोलकर यांनी दाखवलेली आहे. आता व्हिडिओ चालू आहे आनंदजी, आणि तुम्ही दोन हातामध्ये सूर्य कसा खेळवताय ते सगळे बघतायत. आपण हा सनसेट टिपणार आहोत. सनसेट छानपैकी शेवटच्या टप्प्यावर आहे. समुद्राच्या लाटा पुढे येऊन सूर्याला खाली जाण्यासाठी जागा तयार करतायत मागे. अरे वा, हे दृश्य फक्त वेंगुर्ल्याच्या किनाऱ्यावरच बघायला मिळेल, ज्याला सागरेश्वर म्हणतात. हा पूर्ण पाण्याखाली जाईपर्यंत आपल्याला दिसेल असं वाटत नाही आहे. कारण मधलं आकाश कदाचित
तेवढं निरभ्र नसेल. खरंच आनंद, हा एवढा छान चान्स मिळणं तो आता आनंद खालून हळूहळू गायब होतोय. तो क्षितिजाला भिडण्याची वाट नाही बघत आहे, कारण तो एवढा स्वाभिमानी आहे. त्याला मी क्षितिजात बुडलो असं सिद्ध पण व्हायला लागले. मी म्हटलं तसंच आहे ना. खालचा भाग आता दिसतच नाही. आता हळूहळू आपल्याला वरची कडा दिसणार, तो पण काय तांबूस बारीक. अर्धा गेला का? हा, आणि मग एका क्षणाला ती कडा दिसेनाशी होणार. अजून सूर्याचं अस्तित्व दिसत आहे. या कॅमेऱ्यातून किती दिसतंय त्याची मला कल्पना नाही आहे. अजून सूर्याचं अस्तित्व आहे. अजूनही सूर्याचं अस्तित्व आहे, पण तो क्षितिजाच्या खाली बुडाला नाही आहे. खूप स्वाभिमानी आहे. त्यांनी त्याचं दर्शन कमी केलेलं आहे. वरच्या आभाळामध्ये आपल्याला त्याची प्रतिक्रिया दिसत आहे. अजूनही आहे 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 आणि आता त्याचं दर्शन कमी झालेलं आहे. आपण इथे थांबतो. त्यानंतरचा पण आपल्याला समुद्र किनारा बघता येईल. चे लवबर्ड्स इथे आहेत. परत हा द्वीपस्तंभ, तो डोंगर, ही मस्तपैकी समुद्र किनाऱ्यावरची झाडे, हा आनंद. आणि हे या बाजूचे परत समुद्रप्रेमी.